मी माझ्या आवडीचे पदार्थ खाऊन 12 किलो वजन कमी केलं आहे आणि त्यासाठी स्ट्रिक्ट डायटिंग नाही, फक्त ही एक सवय लावली. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रद्धा काकडे. मी खूप जास्त फूडी आहे. माझ्या आवडीचे पदार्थ खायला आणि बनवायला मला खूप आवडतं. त्यामुळे आवडीचे सगळे पदार्थ खाऊन फॅट लॉस करणं माझ्यासाठी मोठं चॅलेंज होतं. पण मी ते केलं आणि आज ती ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही आहे फूड वेइंग स्केल. यावर स्वयंपाकाला लागणारं सगळं साहित्य मोजता येतं. ही ॲमेझॉनवर मिळते आणि फार महागही नाही. स्केल कशी वापरायची ते बघूया. स्केल ऑन करा, भांडं ठेवा. यावर एअर असं लिहिलेलं बटन दिसेल, ते दाबा म्हणजे स्क्रीनवर 0 येईल. यामध्ये मी तांदूळ 50 ग्राम घेते. तुम्ही भांडं ठेवून सुद्धा मशीन ऑन करू शकता. आता मी भाज्या मोजत आहे. पनीर मी 50 ग्राम घेत आहे. मोजायची अजून एक पद्धत दाखवते. मला या सॉसच्या बॉटलमधला सॉस काढायचा आहे, तर बॉटल ठेवून मशीन ऑन करा. आता चमच्याने हवं तेवढं सॉस काढा. मशीनवर तुम्हाला त्याचं प्रमाण दिसेल. तेल मी टीस्पून किंवा टेबलस्पूनने मोजते. तेल म्हणजे फॅट्स आलं. फॅट्समध्ये कॅलरीज जास्त असतात. 1 ग्राम 9 कॅलरीज. एका टीस्पूनमध्ये 5 ग्राम तेल येतं. हा आहे मोजून मापून केलेला पनीर पुलाव. यात फॅट्स आहेत, प्रोटीन आहे, कार्ब्स आहेत. ही प्लेट अजून बॅलन्स्ड बनवण्यासाठी मी यात सॅलड आणि दही ॲड करते. या प्लेटमध्ये किती कॅलरीज आहेत हे आपण फिटर ॲपवर चेक करूया. फिटर ॲप ओपन करा. न्यूट्रिशनवर क्लिक करा. यामध्ये लंचवर क्लिक करा. त्यामध्ये कॅटलॉगमध्ये जा. आता सर्च ऑप्शनमध्ये तुमचे फूड ऑप्शन्स टाका. मी पहिला रॉ राईस टाकते. तुम्ही किती ग्राम राईस घेतला आहे तेवढा टाका. आता मी उरलेल्या गोष्टी टाकते. पनीर 50 ग्राम, दही 200 ग्राम, वेजीज 150 ग्राम, ऑइल 5 ग्राम म्हणजेच 1 टीस्पून. आता तुम्हाला तुमच्या लंचमधल्या टोटल कॅलरीज दिसतील. टोटल कॅलरीज आहेत 539 कॅलरीज. अशा प्रकारे तुम्ही कोणतीही डिश क्वांटिफाय करून खाऊ शकता. प्रत्येक पदार्थात कार्ब्स, प्रोटीन, फॅट्स हे तिन्ही असतात, फक्त त्यांची क्वांटिटी बदलते. ज्या मॅक्रोचं प्रमाण जास्त त्या नावाने आपण तो पदार्थ कॅटेगराईज करतो. या सगळ्या फूड्समध्ये प्रोटीनपेक्षा कार्ब्सचं प्रमाण जास्त आहे, म्हणजेच या कार्ब्समध्ये मोडतात. आता बघूया प्रोटीन. यात सुद्धा प्रोटीन आणि फॅट रेशो सिमिलर आहे. तुमच्या फूड्समध्ये किती कॅलरीज आहेत तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता. एकदा साहित्य मोजायची सवय झाली की नंतर तुम्हाला अंदाज यायला लागतो. जर तुम्हाला फॅट लॉस करायचा असेल तर दिवसाला तुमच्या बॉडीला जितक्या कॅलरीज लागतात त्यापेक्षा कमी कॅलरीज खाणं महत्त्वाचं असतं. यालाच आपण कॅलरी डेफिसिट म्हणतो. आणि आपण कमी खातोय का जास्त हे समजण्यासाठी मोजून मापून खाणं महत्त्वाचं असतं. यालाच क्वांटिफाईड न्यूट्रिशन म्हणतात. हे एकदम सिंपल आहे. वजन करा, डिश बनवा, ॲपमध्ये टाका. हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा. आणि फिटनेस बेसिक्स मराठीमध्ये शिकायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.